हातावर काही नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे। संजय राऊतांनीही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जस्टिस लोया यांचा दाखला दिला। दरम्यान माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। जर कोणाचं म्हणणं असेल की यात कट होता तर कायद्यानुसार कट सिद्ध होण्याकरता देखील प्राथमिक पुरावा लागत असतो। असा सकृतदर्शनी प्राथमिक पुरावा आजपर्यंत आलेला नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा रीतीने वावड्या उडवून आपण निष्कारण एखाद्याच्या दुःखात झालेल्या निधनाबद्दल कारण गैरसमजूत पसरवतो आहेत याचं भान संबंधितांनी ठेवलं पाहिजे। जस्टिस लोया हे एका लग्न समारंभासाठी नागपूरला गेले। त्यांच्या समवेत जे न्यायाधीश बरोबर होते ते जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललेलो होतो। जस्टिस लोयांचा मृत्यू हा त्यांचा हृदयविकाराच्या आजारी झाला होता आणि अचानक त्यांना हार्ट अटॅक आल्याने तिथे मृत्यू पावला। परंतु दुर्दैवाने याचं देखील राजकीय भांडवल केलं जातं। हे आपल्या लोकशाहीचं प्रगत चिन्ह म्हणायचं की एखाद्याबद्दल अफवा आणि वावड्या उडून लोकांना झुलवत ठेवायचं। दरम्यान संजय राऊतांच्या आरोपांना भाजपचे मुंबईतील नगरसेवक आणि भाजप